कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि आई जे काही बोलली ना ते खरंच पटलं यार मला. म्हणजे खरंच आता भावनाताईचं लग्न व्हायला पाहिजे, म्हणजे सगळेच कसे सेटल होतील. हेच मी सगळं आधी सांगायचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही सगळे तर पत्रिका, ग्रहतारे या सगळ्यामध्येच अडकला होतात ना. आणि तुझं अगदी बरोबर आहे, पण आई बाबा सुद्धा त्यांच्या जागी चुकीचे नाहीयेत अगं. म्हणजे बघ ना, एका मुलीचे आई वडील म्हणून त्यांच्या मनात भीती ही असणारच ना. हे बघ, आई बाबांचा सुद्धा या गोष्टींवर विश्वास नाहीच आहे. पण त्यावेळी ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या ना, म्हणजे भावनाताईला लग्न करायचं होतं तेव्हा तिला मुलगा न मिळणं, किंवा लग्न जुळल्यानंतर मुलगा अचानक जाणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सगळेच खूप डिस्टर्ब झाले अगं. हा, पण आता एक गोष्ट बरी आहे की आनंदी भावनाताईच्या लाईफमध्ये आहे, त्यामुळे ती जरा हॅपी तरी असते. पण आता सगळं काही नीट सुरू असताना अचानक आपण तिच्या लग्नाचा विषय काढल्यामुळे ती खूप हर्ट झाली असेल ग. आय नो हॅरी, बट भावनाताई अजून किती दिवस अशी एकटी राहणार आहे? हे बघ, भावनाताई आनंदीला एकटी सांभाळूच शकते, त्यात मला काही डाऊट नाहीये. पण आपल्या लाईफमध्ये एक पार्टनर इम्पॉर्टंट असतो ना. नाही, तुझं अगदी बरोबर आहे. बघू आता, घरचे काहीतरी ठरवतीलच नक्की. हे बघ, सगळे ठरवतील मला मान्य आहे, पण भावनाताईच्या लाईफचा डिसिजन भावनाताईने स्वतःच घ्यावा असं मला तरी वाटतं. जयंत, मला आज इतकं भारी वाटतंय ना. आपण किती दिवसांनी असे घराबाहेर पडलोय ना. म्हणजे त्या दिवशीच्या इन्सिडेंट पासून तर मला घराबाहेर पडायचीच भीती वाटत होती. पण आज तुझ्या ऑफिसचा सगळा स्टाफ तिथे असेल ना, त्यामुळे मला काही टेन्शन नाहीये. जानू, मी तुझ्यासोबत असताना परत तसं काही होण्याचे चान्सेसच नाही आहेत. ते माहितीये मला. तू माझ्या बाबतीत किती प्रोटेक्टिव्ह आहेस ते. तू तर माझ्या आई बाबांपेक्षाही 10 पावलं पुढे आहेस. I'm always there for you, जानू. जयंत, तू मला भेटलास, मग माझ्या घरी आलास, माझ्या फॅमिलीला भेटलास, नंतर माझ्या कॉलेजला पण आलास. पण मी आज पहिल्यांदा तुझं जग बघणार आहे. माझं जग? हो, कोणतं? हेच तुझं ऑफिस स्टाफ. हे जगच आहे ना तुझं. वेडी आहेस का जानू? जानू, माझं जग तू आहेस, बाकी कोणी नाही. आणि ऑफिसमध्ये मी फक्त काम करतो, पण तुझ्यासोबतचा जो वेळ असतो ना, तो मी एन्जॉय करतो, ट्रुली जगतो. हो का? पण मग काय म्हणून ऑफिस सोडून माझ्या समोरच बसून राहणार आहेस का? अशाने तुझा बिझनेस कसा चालेल? ते मी करू शकतो मॅनेज. म्हणजे कसं आहे की मी ऑफिसला गेलो नाही ना तरी पण ते काम चालूच राहतं. लांब राहून मी गोष्टी मॉनिटर करू शकतो. पण तुझी काळजी मी तुझ्यापासून लांब राहून नाही घेऊ शकत. आणि मुळात मला लांब राहायचंच नाही, कारण मला माझं जग खूप आवडतं. बरं बाबा, कळलं. आता समोर बघून चालव, मी तर कुठेतरी धडकायचो आणि ऍक्सिडेंट व्हायचा. ते तर आधीच झालेलं आहे. काय? कुठे? जेव्हा आपण दोघांनी एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा. लव्ह ॲट फर्स्ट साईट. ते पण कोणत्या ऍक्सिडेंट पेक्षा कमी नव्हतं. जयंत, तू ना फुल रोमॅन्टिक आहेस. रोमॅन्टिक? मी? जानू, आत्ता कुठे मी स्वतःला थोडं एक्सप्रेस करायला शिकलोय. मुळात तू समोर आलीस ना, मनातले थॉट्स मनात राहतच नाही. तुझं हे असं बोलणं ऐकलं ना जयंत, की असं वाटतं खरंच मी एवढं प्रेम डिझर्व करते का रे? जानू, हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. म्हणजे मला कायम वाटतं की तू माझ्यात काय पाहिलंस? जयंत, तू ना जगातलं सगळं प्रेम डिझर्व करतोस, कारण तू मला इतकं खुश ठेवतोस,
माझी इतकी काळजी घेतोस, माझ्यावर भरभरून प्रेम करतोस. अजून काय हवंय मला? तू स्वतः इतका प्रेमळ आहेस ना, म्हणून तू जगातलं सगळं प्रेम डिझर्व करतोस. आणि एक सांगू, जसं तू आता मला म्हणालास ना की तुझ्यासाठी मी तुझं जग आहे, तसंच माझ्यासाठी तू माझं जग आहेस. तू सोडून माझ्या मनात कोणालाही जागा नाही. मनातच काय, तुझ्या लाईफ मध्ये फक्त मीच असायला पाहिजे जान्हवी. मी सोडून तिथे बाकी सगळ्यांना नो एंट्री. छान, तू एक काम कर, तू हो पुढे, मी गाडी पार्क करून येतो. ए नाही अजय, मी एक तर आत कोणाला ओळखत पण नाही. तू एक काम कर, तू गाडी पार्क करून ये, आपण एकत्र जाऊया. ओके. हॅलो, गुड इव्हनिंग मॅम. वेलकम. गुड इव्हनिंग. थँक्यू. मी सुलेखा फ्रॉम HR डिपार्टमेंट. हे मिस्टर राणे, हे प्रोडक्शन युनिटचे हेड आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. या सबनीस मॅडम, ह्या मार्केटिंग मॅनेजर आहेत. हॅलो. हॅलो, नाईस टू मीट यू. मॅडम, सर कुठे आहेत? ते गाडी पार्क करायला गेलेत, येतच असते. हो. हाय एव्हरीवन, वेलकम सर. दीपक, फॉर्मॅलिटीज कशाला? प्लीज नो फॉर्मॅलिटीज. आपण ते सगळं ऑफिसमध्ये करूया. आपण इथे सगळे फ्रेंड्सच आहोत ना. ते प्लीज आतमध्ये टेबलवर ठेव. सुलेखा, आले का सगळे? हो सर, सगळे आलेत आणि सगळे तुमचीच वाट बघतायत. व्हेरी गुड. मग आपण सुरू करूया ना. मग चला आतमध्ये आपण जाऊया. जयंत, अरे मी माझा मोबाईल गाडीतच विसरले. गाडीची चावी दे ना, मी पटकन घेऊन येते. इट्स ओके, मी जाऊन आणतो. मॅडम, सर खूप काळजी घेतात ना तुमची? खूप चांगले आहेत ना? नसते चांगले नाहीयेत. ही इज द बेस्ट हजबंड. जान्हवीचा सेन्स ऑफ ह्युमर पण कमाल आहे. त्याचं नाव मॅड म्हणून सेव्ह केलंय. कोण असेल हा? याचा शोध घ्यायलाच हवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.